थँक्यू लॉर्ड. थँक्यू लॉर्ड. तुझ्या ह्याच्यात बघ आवाज येतोय का? जीसस. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. जीसस. तिथं आवाज येतो. प्रेज द लॉर्ड. आवाज येतो त्याच्यात. जीसस. धन्यवाद येशू. बघ बरं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जीसस. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. तुम्ही जोडा लवकर. तोपर्यंत आपण छोटीशी प्रार्थना करूया आणि त्यानंतर आपण आज विशेषतः आज संडे आणि हा रविवार MMB मराठी चर्च है ना, म्हणजे मसी मंथन बैठक मराठी ऑनलाईन चर्च. तर आपण सगळेजणांचं स्वागत करत आहे. तोपर्यंत तुम्ही जणा. तसंच आज थोडासा उशीर झालेला आहे, तर काय हरकत नाही. तरी पण आपण परमेश्वराच्या स्तुतीसाठी आपण तयार असू, सुवेळी अवेळी. ठीक आहे. तर एक छोटीशी प्रार्थना करूया आणि मग आपण पुढं बघूया. धन्यवाद येशू राजा माझ्या देवा, तुला धन्यवाद देते, तुझी स्तुती गौरव प्रशंसा करते माझ्या देवा. तुझ्या नावाला मान महिमा बाप्पा आता आणि सदा सर्व काळ असो, कारण की प्रभू राजा तू महान आहेस, तू दयाळू आहेस, तू कृपाळू आहेस माझ्या देवा. तुला धन्यवाद देते सुंदररित्या बाप्पा आतापर्यंत सांभाळ. तुझ्या नावाला धन्यवाद देते. प्रार्थना करते प्रभू राजा, आता या समय प्रभू राजा तुझ्या चरणाजवळ आम्हाला बसण्यासाठी बाप्पा तू कृपा पुरवलीस, उपकार मानते. प्रार्थना करते माझ्या देवा, आताच तो संदेश होईन बाप्पा, सगळं काही तुझ्या हातामध्ये सोपवते प्रभू राजा. मी माझ्या स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये देते माझ्या देवा. माझ्या जिभे ओठाचा ताबा तू घे माझ्या प्रभू राजा, आणि हो दे बाप्पा फक्त तुझी इच्छा माझ्या जीवनामध्ये पूर्ण कर. प्रार्थना करते बाप्पा, जे लोक ऐकतील, ज्यांच्याकडे हा व्हिडिओ जाईल माझ्या देवा, त्या प्रत्येकावर बाप्पा तुझा आशीर्वाद पाठव. याच्यासाठी घे माझ्या देवा, त्यांनी वचन समजून, सत्य समजून माझ्या देवा त्यांनी त्यांचं जीवन बदलावं आणि तुझ्या जवळ यावं प्रभू राजा. एवढीच माझी इच्छा आहे बाप्पा, बाकी तुझी इच्छा पूर्ण कर. सगळे पित्या तुला धन्यवाद देते बाप्पा. प्रार्थना ऐकली, उपकार मानते. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणतो ऐक सगळे पित्या. आमेन. आमेन. प्रेज लॉर्ड. तोपर्यंत आपण सूचना सांगूया आणि तोपर्यंत काही जोडा आणि सूचना सांगणं गरजेचं आहे. तर सूचना सांगते तोपर्यंत आपण हे बंद करूया. ठीक आहे. तर सूचना अशी आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते, कारण की सूचना सांगणं म्हणजे जे माईक लावलेला आहे तो मोबाईलसाठी, आणि सूचना आपल्या व्हिडिओमध्ये आहे, आणि बाहेरचे जे लोकांसाठी मी बाहेर ब्लूटूथ लावलेला आहे त्याच्यासाठी मी माईक घेतला नाही. तर नाही का, असं काही लोकांची समज असं होईल की नाही का माईकमध्ये बोलत नाही, आता माईक ठेवलाय. तर माईक आहे बाहेरच्या लोकांना ऐकण्यासाठी, आणि कारण की खूप मोठा ब्लूटूथ आहे, एवढा मोठा ब्लूटूथ घेतलेला आहे आणि तो बाहेरच्या लोकांसाठी ऐकण्यासाठी, आणि हा जो माईक आहे हा व्हिडिओसाठी. ठीक आहे. तर मी सूचना सांगू इच्छिते. तर पहिल्यांदा तुम्ही सूचना सांगण्याच्या अगोदर माझं फेसबुक पेजला तुम्ही लाईक करा, यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा, आणि बेल आयकन नक्कीच दाबा, कारण की माझे येणारे जे नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला मिळतील. तर या आपण सूचनेकडे वळूया. तर सूचना अशी आहे, तसं मी तुम्हाला आता सांगितलं MMB मराठी ऑनलाईन चर्च, आणि जसं पहिल्या काळातली शिक्षा होती, जशी येशूची शिक्षा, जशी पावलाची शिक्षा, जशी पेत्राची शिक्षा, तशीच MMBची शिक्षा. MMB म्हणजे मसी मंथन बैठक. ठीक आहे. मसी मंथन बैठक ही काही संस्था नाहीये. मसी मंथन बैठक ही खरी शिक्षाची मोहीम आहे, आणि पूर्ण जगामध्ये ठीक आहे. तर पहिल्या काळातली जशी शिक्षा तशीच MMBची शिक्षा आहे. तर तुम्ही नक्कीच MMBला जोडा, आहे का नाही. तर MMBला जोडण्यामुळं काय फायदा होणार आहे, तर फायदा हा होणार आहे, एक तर आपण चुकीच्या शिक्षणामधून निघून खऱ्या शिक्षणामध्ये येऊ, आणि खऱ्या शिक्षणामध्ये जी प्रभू येशू ख्रिस्त त्याची दुल्हन, जी नवरी, त्याची वधू जी तयार करत आहे, त्या वधूमध्ये, त्या मंडळीमध्ये आपण गिनल्या जाऊ. तर याच्यासाठी तुम्हाला खरे शिक्षणामध्ये यायचं, आणि म्हणजे कोणीतरी बोलतंय म्हणून येऊ नका, तर स्वतः बसा, परमेश्वराच्या चरणाजवळ बसा आणि पहा
की परमेश्वराची काय इच्छा आहे ना. परमेश्वराला विचारा की प्रभू आम्हाला म्हणजे कसं तू आम्हाला कुठं ठेवलेस, तुझी इच्छा आहे का कुठं ठेवण्यासाठी. कारण की ही प्रार्थना मी 5 वर्ष अगोदर मी करत होते आणि त्याच्यासाठी परमेश्वराने नाही का एक खरी एक सही जागा म्हणतात ना, तर त्या ठिकाणी मला आणून ठेवलेलं आहे. आणि तसंच तुम्हाला देखील जर कोणी आलं नसेल मसी मंथन बैठकमध्ये तर तुम्ही या MMB मध्ये या याच्यासाठी की लोकांचं जीवन बदलत आहे. प्रियांनो, मी पुन्हा एकदा सांगू इच्छिते कारण की लोकांचं जीवन बदलणं गरजेचं आहे. ज्यांचं बदललंय त्यांना प्रेज लॉर्ड, पण ज्यांचं बदललं नाही आणि त्यांनी बदलावं. कारण की परमेश्वराकडे जायचं असन आणि जर आपलं जीवन बदलून जर आम्हाला त्या स्वर्गामध्ये जायचंय तर खरी शिक्षा पाहिजे. कारण की ती मंडळीच घ्यायला येणार आहे प्रभू येशू ख्रिस्त. ठीक आहे, तर या आपण पुढे पाहूया. जर तुम्हाला मसी मंथन बैठकीला जोडायचं असेल तर त्यासाठी व्हॉट्सअप नंबर आहे जुळण्यासाठी. तर जुळण्यासाठी मी एक नंबर सांगते, तो नंबर आहे ऑफिसचा. ऑफिस ज्या ठिकाणी पास्टर डॅनियल राज बसतात आणि पास्टर डॅनियल राज मसी मंथन बैठकचे डायरेक्टर आहेत. तर त्यांचा नंबर आहे 9982335777. मी पुन्हा एकदा नंबर सांगते. नंबर असा आहे 9982335777. हा नंबर आहे. आणि आणखीन एक नंबर आहे ते आहे सिस्टर नीता सोलोमनचा. त्यांना पण तुम्ही कॉल करू शकता. त्यांचा नंबर असा आहे 9828996041. तर हा नंबर आहे सिस्टर नीता सोलोमनचा. तर तुम्ही त्यांना पण कॉल करू शकता. आणि जर तुमची इच्छा आहे मसी मंथनला काही देणगी देण्यासाठी, बघा आम्ही जबरदस्ती करत नाही, पण जे तुमच्या मनामध्ये प्रेरणा टाकन परमेश्वर तसंच तुम्ही देऊ शकता. कारण की मसी मंथन बैठक खूप काम करत आहे. सेवक तयार होत आहेत. मसी मंथन मधूनच इतके सेवक तयार होत आहेत आणि खऱ्या अर्थाने जेवढे सेवक तयार होत आहेत तेवढे ते सेवा करत आहेत. प्रेज द लॉर्ड. तर ही किती अद्भुत बात वायफाय आहे ना. तर परमेश्वर त्याची दुल्हन तयार करत आहे. ठीक आहे, तर त्यासाठी तुम्ही जुडावं. ठीक आहे. आणि आणखीन काय सूचना, MMB ची युथ मीटिंग चालू आहे. युथ मीटिंग म्हणजे एक जवान लेकरांसाठी. तर जर कोणाचे जवान लेकर आहेत त्यांनी सुद्धा आपल्या लेकरांना जवान लेकरांना युथ मीटिंग मध्ये जॉईन जर करायचं आहे तर ते मीटिंग चालवतात सिस्टर पॉलोमी घोष. त्यांचा नंबर मी सांगू इच्छिते. त्यांचा नंबर आहे प्रेज लॉर्ड. तर हा नंबर आहे. तर तुम्ही या नंबरवर कॉल करून मसी मंथनला जोडू शकता आणि तुमच्या लेकरांना नक्कीच खरी शिक्षामध्ये आणू शकता. तर परमेश्वर तुम्हाला हे सगळं करण्यासाठी कृपा करू. हा माहिती जा ठेव तिथं, इथं ठेव, इथं ठेव, ठेव तिथं. प्रेज द लॉर्ड. तर आजचा विषय हा आहे की प्रेज द लॉर्ड. आजचा विषय प्रेज द लॉर्ड. तर आजचा विषय हा आहे की येशू ख्रिस्त हा देव, येशू ख्रिस्त परमेश्वर आहे याचे 10 प्रूफ. 10 प्रूफ म्हणजे 10 प्रूफला काय म्हणतात? प्रूफ 10 प्रूफ काय म्हणतात त्याला मराठी? ठीक आहे, प्रूफच म्हणूया आपण, कारण की ठीक आहे प्रूफच चांगलं आहे. तर परमेश्वर आहे कोण? येशू ख्रिस्त परमेश्वर आहे याचे 10 प्रूफ. तर ते आपल्याला पाहिजे की येशू परमेश्वर आहे का. कारण की खूप जणांचं असं म्हणजे म्हणणं असतं की परमेश्वर पहिला आहे, येशू ख्रिस्त तर आता आला, नाही का. असं खूप जणांची इच्छा असते आणि म्हणतात, असं बोलतात की येशू ख्रिस्त तर आता आला, 2000 वर्षापूर्वी आला, असं म्हणजे खूप जणांच्या मुखातून मी ऐकलेलं आहे. तर त्याविषयी आपण काही बोलूया. तर विषय हा आहे की परमेश्वर, येशू ख्रिस्त काय परमेश्वर आहे का, तर त्याचे 10 प्रूफ. परमेश्वर आहे याचे 10 प्रूफ. तर आपण पाहूया. तर या जगाचा एकच काय आहे, कोणी म्हणतात परमेश्वर
पूर्ण दुनियामध्येच प्रश्न हा आहे की येशू देव आहे का? यहुदी म्हणतात की तो टीचर आहे. यहुदी लोक म्हणतात की तो टीचर म्हणजे मराठीत म्हटलं तर तो मास्तर आहे का? मास्तर आहे, है ना? पुरावा, हा काय? हा पुरावा, ठीक आहे. 10 पुरावे, है ना? तर येशू कोण होता? मास्तर होता का कोणी? यहुदी लोक म्हणतात की टीचर, है ना? आणि काय, आणि मुसलमान म्हणतात की तो पैगंबर, ठीक आहे. कोणी म्हणतात की तो पैगंबर आहे, म्हणजे मुसलमान म्हणतात की तो पैगंबर आहे, पैगंबर. आणि यहुदी म्हणतात की तो टीचर आहे. तर आपल्याला पाहिजे येशू ख्रिस्त परमेश्वर आहे, है ना? तर ते पाहिजे. याचे 10 पुरावे, ठीक आहे. तर आपण पाहूया. पहिल्यांदा, हा जगाचा एक सरदार आहे. त्याचं काम आहे की ह्या जगात काय करायचं? खोटं पसरवणं. या जगामध्ये खोटं पसरवणं त्याचं काम आहे की या जगामध्ये खोटं पसरवणं. काय खोटं पसरवणं? तर आपण पाहतो की डॉक्टर अहमद शेख म्हणतात, काय म्हणतात, आणि डॉक्टर जाकीर नाईक पण म्हणतात. ह्या दोघांचं म्हणणं आहे येशूने कधी म्हटले नाही की मी देव आहे. येशूने कधी म्हटलं नाही की मी देव आहे. पण आपण पाहतो, आणि माझी आराधना करा. म्हणजे येशूने कधी म्हटलं नाही की मी देव आहे आणि माझी आराधना करा. तर ते हे झालं का? कमी झालं, उजेड कमी झाला बघ तू. प्रेज द लॉर्ड. तर आणि माझी आराधना करा, असं त्यांचं म्हणणं आहे. कोणाचं? डॉक्टर अहमद शेख. आणि डॉक्टर अहमद शेख या जगामध्ये नाही आहेत, आणि जाकीर नाईक, है ना, हे दोघांचं म्हणणं असं आहे की येशूने कधी म्हटलं नाही की मी देव आहे आणि माझी आराधना करा. पण आपण पाहतो, पण येशूने कधी म्हटले नाही की मी देव नाही. येशूने कधी म्हटले नाही की मी देव नाही आणि माझी आराधना करू नका. असं येशूनेही कधी बायबलमध्ये लिहिलेलं नाहीये की मी देव नाहीये आणि माझी आराधना करू नका, असं कधी म्हटलं नाही. तर त्यासाठी आपण एक वचन वाचूया. वचन 2 करंती 4 अध्याय आणि 4 वचन. करंतीकरस 2 पत्र 4 अध्याय 4 वचन. 4 वचन. त्याच्यामध्ये या जगाचा देवाने विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने आंधळी केली आहेत, यासाठी की देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या गौरवाच्या सुवर्तमानाचा उजेड त्याच्यावर प्रकाशू नये. काय आहे वचन? त्यांच्यामध्ये या जगाच्या कोणामध्ये? त्यांच्यामध्ये, म्हणजे ज्यांना असं म्हणायचे, जे म्हणत नाहीये प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वर आहे, प्रभू येशू ख्रिस्त प्रभू आहे, प्रभू येशू ख्रिस्त देव आहे, असं जे म्हणत नाहीये त्यांच्या मनामध्ये, त्या काय म्हणते वचन, काय सांगते? त्यांच्यामध्ये या जगाच्या देवाने विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने आंधळी केली आहेत. लोकांची मने काय केलेली आहे? आंधळी केलेली आहेत. की देवाची प्रतिमा आंधळी केलेली आहे, यासाठी की देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या गौरवाच्या शुभवर्तमानाचा उजेड त्यांच्यावर प्रकाशू नये. उजेड, कोणचा उजेड? प्रभू येशू ख्रिस्त. तर याच्यावर काहीतरी ठेव, हे खाली आहे ना, तू दुसरं घे, ठेवतो. खाली बघा, ठीक आहे. प्रेज द लॉर्ड. तर मी पुन्हा एकदा वाचून दाखवीन, कारण की वचन समजणं खूप गरजेचं आहे. वचन काय सांगते? करंतीकरस 2 पत्र
आणि त्याचा 4 अध्याय 4 वचन काय सांगते, त्यांच्यामध्ये या जगाच्या देवाने विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने काय केलेली, विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने काय केली, आंधळी केलेली है ना, आंधळी केलेली आहेत, यासाठी की देवाची प्रतिमा जो ख्रिस्त याच्या गौरवाच्या शुभवर्तमानाचा, याच्या गौरवाच्या शुभवर्तमानाचा त्यांचा काय आहे, त्यांच्यावर प्रकाशू नये म्हणून काय केलेले शैतानाने, डोळे आंधळे केलेले प्रियांनो. तर समजणं खूप गरजेचं आहे, वचन समजणं खूप गरजेचं आहे, वचन समजून घ्या. प्रेज लॉर्ड. आणखीन एक बघू आपण. तर कोणी विश्वास ठेवला शुभवर्तमानावर, कोणी विश्वास ठेवला शुभवर्तमानावर. तर आपण एक वचन वाचूया, यशाया याचा 53 अध्याय आणि 1 पहिलं वचन आहे. यशाया थांबे वाचते, यशाया 53 1 पहिलंच वचन 53 लवकर 1 पहिलंच वचन. आम्ही जे ऐकले त्यावर कोणी विश्वास ठेवला नाही, ठेवला आहे. सॉरी, आम्ही जे ऐकले त्यावर कोणी विश्वास ठेवले आहे का? आणि यहोवाचा भुज कोणाला प्रकट केला आहे, कारण तो त्याच्या पुढे दुभवला. एकच बस नाही बस. प्रेज लॉर्ड. वचन असं सांगतं, आम्ही जे ऐकले त्यावर कोणी विश्वास ठेवला, आम्ही जे ऐकले त्यावर कोणी विश्वास ठेवला आणि यहोवाचा भुज कोणाला प्रकट केलेला आहे, कोणाला प्रकट केलेला आहे, यहोवाचा भुज कोणाला प्रकट केलेला आहे. म्हणजे जे आम्ही सांगितलं कोणी विश्वास केला, जे आम्ही सांगतोय हे कोण विश्वास करतं का कोणी विश्वास? तर याच्यासाठी वचन असं सांगतं, यशाया 53 आणि पहिलं वचन असं आहे, आम्ही जे ऐकले त्यावर कोणी विश्वास ठेवला आणि यहोवाचा भुज कोणाला प्रकट झाला है ना, कोणाला प्रकट केलेला आहे. तर आपण पाहतो की हे सगळं गोष्टी आपण पाहतोय की प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वर आहे की नाही है ना, त्याचे आपल्याला पुरावा बघायचा आहे, त्याचा पुरावा. आणि 10 पुरावे आहेत, असे 10 पुरावे, तसे तर भरपूर असतील आणि आहेत, तर त्यासाठी आपल्याला पुरावे पाहिजेत नाही का. पुरावा आपण म्हणतो ना, पुरावा एखादा काही गोष्ट असते, काय पुरावा आहे ना, म्हणजे कोणीतरी काय अगर काय केलं तर आपण म्हणतो ना काय पुरावा आहे. तर प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा परमेश्वर आहे, कोणी म्हणू शकतं ना, म्हणतात, भरपूर लोक म्हणतात की तो काय परमेश्वर आहे का, तो काय देव आहे का. म्हणून त्याच्यासाठी हा विषय आहे, आणि विषय असा आहे की परमेश्वर काय देव आहे, प्रभू येशू ख्रिस्त काय देव आहे का, किंवा प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वर आहे का. ठीक आहे. तर आपण पाहतो आदामापासून तर हनोकापर्यंत, आणि हनोक ते नोहा ते अब्राम, आणि अब्राम ते मोशे. आपण पाहिलं या सगळ्या पुस्तकामध्ये है ना, आदामापासून तर हनोकापर्यंत, हनोक ते नोहा, आणि नोहा ते अब्रामापर्यंत, आणि अब्राम ते मोशे. तर आपण पाहतो येशूचा शुभवर्तमान ह्यांना होता है ना. आदाम ते मोशे टाइम होता, आणि 24 ते 33 वर्ष. आपण पाहतो एक वचन वाचूया आपण, यशायाचा 9 अध्याय 6 वचन काय सांगते आपण पाहूया. यशाया 9:6. कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हासाठी पुत्र दिला आहे, आणि राजा अधिकार त्याच्या खांद्यावर राहील, आणि त्याचे नाव अद्भुत मंत्री, पराक्रमी देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती असे म्हटले जाईल. काय म्हटले जाईल? यशायाचा 9 अध्याय आणि 6 वचन काय आहे? कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हासाठी पुत्र दिला आहे, आणि
राजाधिकार त्याच्या खांद्यावर राहील आणि त्याचे नाव अद्भुत मंत्री, पराक्रमी देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती असे म्हटले जाईल. शांतीचा अधिपती असं म्हटले जाईल. प्रियांनो, सनातन कोणाला म्हणतात? सनातन कोणाला म्हटले जातं? आणि आम्हासाठी काय झाले? बाळ जन्माला आला. आता आम्हासाठी बाळ जन्माला आला तर सगळे बाळच म्हणतात आणि गव्हाणीमध्ये नाताळच्या टायमाला सगळे गव्हाणीमध्ये बाळच ठेवतात. पण तो आता बाळ राहिला का? तो बाळ राहिला नाही, तो सगळ्यांचा बाप झालेला आहे. हे आम्हाला ओळखून घेतलं गरजेचं आहे. ओळखून घेणं गरजेचं आहे. प्रेज लॉर्ड. तर मी पुन्हा एकदा वचन वाचून दाखवते. कारण आम्हासाठी बाळ जन्माला आला आहे, आम्हासाठी पुत्र दिला आहे आणि राजाधिकार त्याच्या खांद्यावर राहील आणि त्याचे नाव अद्भुत मंत्री, पराक्रमी देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती असे म्हटले जाईल. शांतीचा अधिपती असं म्हटले जाईल. तर आपण पाहतो अब्रामापासून दाविदापर्यंत 14 पिढ्या आणि दाविदापासून बाबेलापर्यंत 14 पिढ्या आणि बाबेलापासून तर येशू पर्यंत 14 पिढ्या. तर आपण पाहू शकतो की किती होते हे नाही, किती पिढ्या होतात. आणि तेवढ्या पिढ्यामध्ये मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे, सांगणार आहे, तेवढ्या पिढ्यांमध्ये जसं जसं प्रभू येशू ख्रिस्तांनी बोलला तर कसा बोलला. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आला नव्हता. आता आपण वाचलं यशामध्ये की तो आमच्यासाठी बाळ जन्माला आला है ना, आमच्यासाठी पुत्र दिला. पण त्याच्या अगोदर उत्पत्तीपासून तर प्रकटीकरणापर्यंत येशू ख्रिस्त पहिल्यापासून होता आणि त्याचं वचन सांगतं आदी आणि अंत मी आहे है ना. तर त्याच्यासाठी आपल्याला हा पुरावा बघायचा आहे. तर आपण पाहतो की आदाम ते अब्राम 2000 वर्ष, अब्राम ते येशू ख्रिस्त 2000 वर्ष आणि येशू ते आज. मी पुन्हा एकदा वाचून दाखवू का तुम्हाला जर समजलं नसेल. आदाम ते अब्राम, आदामापासून तर अब्रामापर्यंत 2000 वर्ष, अब्राम ते येशू ख्रिस्त 2000 वर्ष आणि आज येशू ख्रिस्त ते आजपर्यंत 2000 वर्ष. तर किती झाले प्रियांनो? 6000 वर्ष. आणि आपण फक्त म्हणतो आता तर येशू आला होता 2000 वर्षापूर्वी, येशू तर नंतर आला 2000 वर्षापूर्वी. नाही, येशू ख्रिस्त पहिल्यापासून आहे, पण वेगळ्या वेगळ्या आहेत. तसं मी तुम्हाला आता सांगणार आहे वचनातून. तर प्लीज कुठेही सोडून जाऊ नका. वचन पहा. वचन म्हणजे मी जे सांगत आहे ते वचन तुम्ही पहा. तुमच्या पवित्र शास्त्रामध्ये देखील तुम्ही वाचून पाहू शकता. ठीक आहे. तर तेच शुभवर्तमान होतं. कोणतं शुभवर्तमान होतं? आता मी तुम्हाला सांगितलं आदाम ते अब्राम 2000 वर्ष, अब्राम ते येशू 2000 वर्ष आणि येशू ते आजपर्यंत 2000 वर्ष. तोच शुभवर्तमान होता, तेच तेव्हा पण सांगत होते आणि आज देखील शुभवर्तमान तोच आहे. ठीक आहे. तर काय आहे आपण पाहूया. लूकेचा 24 अध्याय 25 वचन. लूक शुभवर्तमान याचा 24 अध्याय 25 वचन. कमी 25 वचन. 24-25. मग तो त्यांना म्हणाला, अहो बुद्धिहीन आणि भविष्यवाद्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींचा विश्वास धरण्यास अंतःकरणाने मंद असा माणसांनो. प्रेज द लॉर्ड. लूकेचा 24 अध्याय 25 वचन असं सांगत आहे, मग तो त्यांना म्हणाला, अहो बुद्धिहीन आणि भविष्यवाद्यांनो सांगितलेल्या सर्व गोष्टींचा विश्वास धरण्यास अंतःकरणाने मंद अशा माणसांनो. अंतःकरणाने मंद अशा माणसांनो म्हणजे विश्वास न धरणारे. काय वचन मी पुन्हा एकदा वाचून दाखवते. मग तो त्यांना म्हणाला, अहो बुद्धिहीन. काय म्हणाला? प्रेज लॉर्ड. हा काय आहे? वचन आहे आणि हे परमेश्वराचं वचन आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचं बायबल मधलं वचन आहे.
काय सांगते, बुद्धिहीन, अहो बुद्धिहीन, जो विश्वास ठेवत नाही आणि अंतकरणाने मंद, म्हणजे बघण्यामध्ये तर आहेच मंद, पण अंतकरणाने सुद्धा विश्वास ठेवत नाही. अंतकरण कठीण करून घेतात आणि म्हणून विश्वास ठेवू शकत नाही आपण, है ना, विश्वास धरू शकत नाही. काय सांगते वचन, मग तो त्यांना म्हणाला, अहो बुद्धिहीन आणि भविष्यवाद्यांनो, सांगितलेल्या सर्व गोष्टींचा विश्वास धरण्यास अंतकरणाने कसे मंद, अंतकरणाने मंद अशा माणसांनो प्रेज द लॉर्ड. म्हणून विश्वास ठेवणं गरजेचं आहे. जर विश्वास नाही तर काहीच नाही. विश्वासच प्रथम असतो, है ना. विश्वासानंतर तारण. ठीक आहे, विश्वास पाहिजे आमच्यामध्ये. आणखीन एक वचन वाचूया आपण. वचन आहे लूका शुभवर्तमान याचं 24 अध्याय 27 वचन. 24 अध्याय 27 वचन लवकर. मग त्याने मोशे व सर्व भविष्यवादी यांच्यापासून आरंभ करून संपूर्ण शास्त्रलेखात आपल्या विषयाच्या गोष्टीचा अर्थ त्यांना सांगितला. काय सांगितलं? अर्थ सांगितला आहे की नाही. प्रेज द लॉर्ड. लूकाचा 24 अध्याय आणि 27 वचन काय सांगते, मग त्याने मोशे व सर्व भविष्यवादी यांच्यापासून आरंभ करून संपूर्ण शास्त्रलेखातल्या आपल्या विषयीच्या गोष्टीचा अर्थ त्यांना सांगितला. त्यांना काय सांगितला? सर्व. मग त्याने मोशे व सर्व भविष्यवादी, मोशेपासून तर सर्व भविष्यवादींनी जे सांगितलं, प्रभू येशू ख्रिस्ताच्या विषयी जे सांगितलं, त्यांना काय सांगितलं? सगळा त्यांच्यापासून, आहे ना, भविष्यवाद्यापासून आरंभ करून संपूर्ण शास्त्रलेखातल्या आपल्याविषयी म्हणजे कोणाविषयी? प्रभू येशू ख्रिस्ताविषयी जे त्यांनी भविष्यवाण्या केल्या ते काय केलं? प्रभू येशू ख्रिस्तांनी अर्थ समजून सांगितले त्यांना, सगळ्यांना, है ना. त्यांच्या आपल्या गोष्टीविषयीचा आपल्या विषयीची गोष्टीचा अर्थ त्यांना काय केला? सांगितला, है ना. मग आपण तेच लूकाचा 24 अध्याय आणि 44 वचन, 44. मग त्याने त्यांना म्हटले, मी तुमच्या बरोबर असताना जी वचने मी तुम्हाला सांगितली होती ती हीच की मोशेच्या नियमशास्त्रात व भविष्यवाद्यांमध्ये व स्तोत्रामध्ये माझ्याविषयी ज्या गोष्टी लिहिल्या आहेत त्या सर्व परिपूर्ण झाल्याच पाहिजे. काय झाले पाहिजे? परिपूर्ण झाले पाहिजे, है की नाही. लूकाचा 24 अध्याय आणि 44 वचन. मग त्याने त्यांना म्हटले, मी तुमच्या बरोबर असताना जी वचने मी तुम्हाला सांगितली होती ती हीच की मोशेच्या नियमशास्त्रात व भविष्यवाद्यांमध्ये व स्तोत्रांमध्ये माझ्याविषयी ज्या गोष्टी लिहिल्या आहेत त्या सर्व परिपूर्ण झाल्याच पाहिजेत. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताविषयी पहिल्यापासून, आहे ना, या ठिकाणी आपण पाहिलं ना, वचन वाचलं की प्रभू येशू ख्रिस्त काय करते? मोशेपासून आणि भविष्यवाद्यापासून काय केलं? त्यांनी सगळ्या गोष्टीचा अर्थ काय केला? समजून सांगितला. काय? कारण की माझ्याविषयी भविष्यवाण्या होत होत्या आणि तोच शुभवर्तमान आज देखील आहे. कारण की प्रत्येकाला विश्वास ठेवणं गरजेचं आहे. काय झालं? काय होते बघ ना, हलव ना. आपण हा बघ, कोण जर आलं तर जा, कोण आला तर जा बाहेर. प्रेज द लॉर्ड. मी पुन्हा एकदा वाचून दाखवते. मग त्याने मोशे व सर्व भविष्यवादी त्यांच्यापासून काय केला? सगळ्या जे माझ्याविषयी भविष्य झाले, माझ्याविषयी जे भविष्यवाणी झाली ते काय केले? समजून सांगितलं, है ना. त्याचा अर्थ समजून सांगितला.
आणि आपण पुढचं वचन काय आहे 44 वचन काय सांगितलं आपण पाहतो. मग त्याने त्यांना म्हटले, मी तुमच्या बरोबर असताना जी वचने तुम्हाला सांगितली होती ती हीच की मोशेच्या नियमशास्त्रात व भविष्यवाद्यांमध्ये स्तोत्रांमध्ये माझ्याविषयी ज्या गोष्टी लिहिल्या आहेत त्या सर्व पूर्णपणे परिपूर्ण झाल्याच पाहिजे. मला डिस्टर्ब होते असं. ठीक आहे. प्रेज लॉर्ड. अजून आपल्याला पाहायचंय की कशामध्ये आता इथून आपलं पाहिलं की हे या वचनामध्ये भविष्यवाण्या होत्या किंवा प्रभू येशू ख्रिस्ताविषयी पहिल्यापासून लिहिलेलं आहे बायबलमध्ये, पवित्र शास्त्रामध्ये. ठीक आहे. तर आपल्याला पाहायचंय आता इथून पुढं कोणत्या पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे प्रभू येशू ख्रिस्ताविषयी. तर आपण पाहतो की तनाक है ना, तनाक हे बायबल आहे आणि त्याच्यामध्ये आपण पाहतो की तोरा जे पहिले 5 पुस्तकं आहेत जे मोशेने लिहिलेले आहेत ते 5 पुस्तके आहेत. तोरा ह्याचे 5 पुस्तके आणि हे ह्याचे 8 पुस्तके, भविष्यवाण्यांची पुस्तके, केतुएम याचे 11 पुस्तके, लिहिणारी पुस्तके, तनाक. इथे गेलं तर काय करायचं, नाही जाणार ना, जवळ ठेवते. तर मी वाचून दाखवते तुम्हाला. उत्पत्ती, निर्गम, लेवी, गणना, अनुवाद हे 5 पुस्तकं आणि आणखीन जे भविष्यवाद्यांचे योशवा, न्यायाधीश, शमवेल, राजे, एशिया, यिर्मया, एस्केल, स्तोत्र आणि नीतिसूत्रे, योब, रत्नगीत, एस्तेर, विलापगीत, रूथ, डॅनियल आणि एर्जा, नेहम्या आणि क्रॉनिकल्स, हे सगळ्या पुस्तकांमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताविषयी लिहिलेलं आहे प्रियांनो. आणि पहिल्यापासून प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे, पित्या संगती आहे है ना, पिता, पुत्र, पवित्र आत्मा हे 3 जण पहिल्यापासून संगती आहे आणि त्याचा पुरावा आपल्याला आता बघायचा आहे. तर आपण पाहतो की आणखीन एक वचन पाहू आपण. करंथीकरस पहिले पत्र 15 अध्याय 1 आणि 2 वचन काय आहे आपण पाहूया. भावांनो, जे शुभ वर्तमान मी तुम्हाला सांगितले त्याचा अंगीकारही तुम्ही केला व ज्यामध्ये तुम्ही स्थिर राहत आहात, ज्याच्याद्वारे तुमचे तारण होत आहे, ते मी तुम्हास कळवतो. जे वचन मी तुम्हास सांगितले ते जर तुम्ही बळकट धरले तर तुम्ही विश्वास व्यर्थ धरला नसल्यास त्या शुभवर्तमानाच्या द्वारे तुमचे तारण होईल. आणि विशेष म्हणजे तारण होणं गरजेचं आहे. तारण प्रथम पाहिजे प्रियांनो. तारण नाही तर स्वर्ग नाही. मी हमेशा माझ्या संदेशामध्ये हे सांगत असते, तारण होणं गरजेचं आहे. तारण नाही तर स्वर्ग नाही, आणि स्वर्ग नाही तर मग 2च रस्ते आहेत, स्वर्ग आणि नरक, 2च रस्ते आहेत. आणि आपल्याला स्वतःला विचार करायचा आहे, स्वतः डिसाईड करायचंय, आम्हाला स्वतःला समजलं पाहिजे की आम्हाला कुठं जायचंय. आणि परमेश्वराने आम्हाला स्वइच्छा दिलेली आहे. परमेश्वराने आम्हाला काय दिलेली? स्वइच्छा, स्वतःची इच्छा दिलेली आहे की तू तुझ्या इच्छेने माझा स्वीकार कर, म्हणजे तारण तुझं होईल. ठीक आहे. परमेश्वर जबरदस्तीचा परमेश्वर नाही है ना. प्रभू येशू ख्रिस्त जबरदस्ती करत नाही, कोणालाही नाही. स्वइच्छाने जर आले तर ते म्हणतात ना, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, तुझ्या मुखाने जर तू कबूल करशील की येशूच प्रभू आहे तर तुझं तारण होईल. प्रेज द लॉर्ड. हे आपण एक वचन वाचूया. काय आहे? मी तुम्हाला सांगितले ते जर तुम्ही बळकट धरले तर तुम्ही विश्वास व्यर्थ धरला नसल्यास त्या शुभवर्तमानाच्या द्वारे तुमचे तारण होईल. ठीक आहे, तुमचे तारण होईल. आता आपण पाहतो की तनाक बायबल इथून समजून घ्यावं लागेल. तनाक जे बायबल आहे, तनाक है ना, तनाक म्हणजे आपण यहुद्यांचं बायबल म्हणतो, यहुदी लोकांचं बायबल आहे, कारण की ते पहिल्यांदा तेच होतं.
आता आपल्याकडं आपलं प्रोटेस्टंट बायबल आलेलं आहे, पण त्या टायमाला तनाक होतं. तर तनाक बायबल येथून समजून घ्यावं लागेल. येशूच्या शुभवर्तमानाला पवित्र शास्त्र आणि येशूची गोष्ट जगाच्या म्हणण्याप्रमाणे लिहिली गेली नव्हती. जगाच्या म्हणण्याप्रमाणे येशू ख्रिस्ताची गोष्ट म्हणजे येशू ख्रिस्ताच्या ज्या गोष्टी भविष्यवाण्या हे जगाच्या म्हणण्याप्रमाणे लिहिल्या गेले नाही. ठीक आहे. तर जगाच्या म्हणण्याप्रमाणे प्रश्न करू नका. जगाच्या म्हणण्याप्रमाणे प्रश्न करू नका. तर तनाक बायबल यहुदी फ्रेममध्ये तुम्हाला बघावं लागेल. यहुदी फ्रेममध्ये तुम्हाला वाचावं लागेल. ठीक आहे, वाचावं लागेल. इंग्लिशमध्ये प्रश्न विचारू नका, तर हिब्रूमध्ये प्रश्न विचारा. असं हिब्रूमध्ये काय आहे हे तुम्हाला नंतर समजेल. ठीक आहे. तर यहुद्यांनी येशूला मारलंच होतं. यहुद्यांनी काय केलं होतं? येशू ख्रिस्ताला मारलंच होतं. आपण पाहूया वचन, योहान शुभवर्तमान याचा 10 अध्याय 33 वचन काय सांगत आहे. यहुद्यांनी येशूला मारलंच होतं. आता का मारलं होतं ते आपण पाहूया. तर योहान शुभवर्तमान याचा 10 अध्याय 33 वचन काय सांगत आहे. यहुद्यांनी त्याला उत्तर दिले, चांगल्या कामामुळे आम्ही तुला धोंडमार करीत नाही, तर दुर्भाषणामुळे. आता दुर्भाषण काय ते आपण पाहूया. ठीक आहे. त्यांनी काय सांगितलं, यहुदे काय म्हटले, यहुद्यांनी तर उत्तर दिले, चांगल्या कामामुळे आम्ही तुला धोंडमार करीत नाही, तर दुर्भाषणामुळे आम्ही तुला दुर्भाषणामुळे म्हणजे. तर दुर्भाषण काय ते मी तुम्हाला सांगते. पुढचं वचन काय, तू माणूस असता आपणाला देव म्हणवतोस यामुळे. यहुद्यांनी का मारलं? तू मनुष्य आणि मनुष्य असता तू काय म्हणतो? स्वतःला देव म्हणतो, म्हणून तुला मारलं. म्हणजे हे दुर्भाषण झालं का? दुर्भाषण म्हणजे काय? यहुद्यांनी काय केलं? आपण पाहतो पवित्र शास्त्रामध्ये असं सांगितलंय, यहुद्यांनी त्याला उत्तर दिले, चांगल्या कामामुळे आम्ही तुला धोंडमार करीत नाही, तर दुर्भाषणामुळे. आता दुर्भाषण काय आहे? दुर्भाषण काय तर हे म्हणजे तू माणूस असता आपणाला देव म्हणवतोस यामुळे. देव म्हणवतोस यामुळे. आणि प्रभू येशू ख्रिस्त देव आहे. प्रभू येशू ख्रिस्त प्रभू आहे. कारण की वचन असं सांगतं, वचन असं म्हणतं प्रियांनो, की तू तुझ्या तोंडाने मुखाने येशूच प्रभू आहे असं जर कबूल करशील तर तुझं तारण होईल. आणि येशू ख्रिस्ताच्याच वचनामध्ये येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने तारण मिळणार आहे प्रियांनो. हे आम्ही समजून घेत नाहीये है ना. तर आपण पाहूया पुढं. तर ह्याच गोष्टीचा आपल्याला पुरावा बघायचा आहे की येशू ख्रिस्त त्याचे मी तुम्हाला 10 पुरावे म्हणजे 10 पुरावे आपल्याला पाहिजेत की येशू प्रभू आहे, देव आहे. मग आपण पाहतो की 10 पुरावे काय आहे. येशू परमेश्वर व वचन आहे. येशू परमेश्वर व वचन आहे. दुसरं पहिला हा आहे की येशू परमेश्वराचं वचन आहे. पहिला पुरावा हा आहे की येशू परमेश्वराचं वचन आहे. दुसरं काय आहे? बीज. काय आहे? बीज आहे है ना. तिसरा आहे येशू मनुष्य का. चौथा आहे परमेश्वराचा दूत. कोण? येशू ख्रिस्त. आणि पाचवा आहे येशू एक खडक आहे. आणि त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं करंथीकरास 1 मिनिट 7 काय आहे? येशू प्रभू आहे. 8 काय आहे? कोकरा आहे. येशू ख्रिस्त कोकरा आहे. आणि 10 काय आहे? तोंड आहे है ना. 2 दिव्ये नेचर. आता आपण पाहतो की 9 येशू सदाचा महान मेंढपाळ आहे. येशू ख्रिस्त सदाचा महान मेंढपाळ आहे.
10 आहे की पिता स्वतः म्हणतो की येशू प्रभू आहे. पिता स्वतः म्हणतो की येशू काय आहे, प्रभू आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला स्वतः पिता परमेश्वर म्हणतो की माझा पुत्र प्रभू येशू आहे ना, तो स्वतः परमेश्वर आहे, असा परमेश्वर स्वतः म्हणतो. तर मग आपल्याला बघायचंय हे सगळे 10 पुरावे काय आहे. तर मी तुम्हाला हे सगळं सांगितलं. याच्यानंतर आपण एक एक करून सर्व पुरावे पाहायचेत, प्रूफ पाहायचेत. तर त्याच्यासाठी आपण पहिला पुरावा काय आहे, योहान शुभवर्तमान याचा पहिला अध्याय 1 आणि 2 वचन वाचायचे आपल्याला. तर पुरावा नंबर 1 काय आहे, येशू परमेश्वराचा शब्द आहे. येशू परमेश्वराचा शब्द आहे. आता येशू परमेश्वराचा शब्द आहे. आपण वचन पाहूया. योहान पहिला अध्याय पहिलं वचन 1 आणि 2. प्रारंभी शब्द होता, प्रारंभी शब्द होता, बिराशीत आणि शब्द देवाजवळ होता. शब्द काय होता, देवाजवळ होता. कोण होता, प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवाजवळ होता. प्रारंभी शब्द होता, कोण होता, शब्द, आणि शब्द देवाजवळ होता. कोण होता, येशू ख्रिस्त. प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवाजवळ होता. म्हणजे कोण होता देवाजवळ, येशू ख्रिस्त होता. ठीक आहे. आणि शब्द देव होता. ठीक आहे, शब्द देव होता. आता परमेश्वराच्या मुखातून निघालेला शब्द हा कोण आहे, प्रभू येशू ख्रिस्त आहे. शब्द देव होता. बायबल असं सांगतंय, शब्द कोण होता, देव होता. प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवाजवळ होता. तर कोण होता देवाजवळ, प्रभू येशू ख्रिस्त होता. आणि शब्द देव होता, येशू होता. शब्द कोण होता, येशू होता, देव होता. तोच प्रारंभी देवाजवळ होता व येशू हे त्याच्याद्वारे, एक मिनिट, देवाजवळ होता व येशू त्याच्याद्वारे सर्व वस्तू निर्माण झाल्या. येशू हे सर्व त्याच्याद्वारे सर्व वस्तू निर्माण झाल्या आणि झाले, जे झाले असे काहीच नाही त्याच्या वाचून. जे झाले असे काहीच त्याच्या वाचून झाले नाही. जे झाले असे काहीच नाही की ती त्याच्या वाचून झाले. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताकडून सगळं काही झालेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्तानेच सर्व काही घडवलेलं आहे, है ना. पिता आहे, पित्याने सांगितलं आणि प्रभू येशू ख्रिस्ताने केलं. म्हणजे पहिल्यापासून प्रभू येशू ख्रिस्त आहे. एक वचन वाचूया आपण. कलसीकरस पत्र याचा पहिला अध्याय 16 वचन. कलसीकरस पत्र पहिला अध्याय 16 वचन. कारण सर्व गोष्टी त्याच्यामध्ये अस्तित्वात आणल्या गेल्या. कारण सर्व गोष्टी त्याच्यामध्ये अस्तित्वात आणल्या गेल्या. आकाशामध्ये आणि पृथ्वीवर दृश्य असलेल्या आणि अदृश्य असलेल्या गोष्टी, सिंहासने किंवा प्रभुत्वे किंवा सत्ता किंवा अधिकार, सर्व गोष्टी त्याच्याकडून व त्याच्यासाठी अस्तित्वात आणल्या गेल्या. त्याच्यासाठी अस्तित्वात आणल्या गेल्या. प्रभू येशू ख्रिस्ताच्या साठी अस्तित्वात आणल्या गेल्या. म्हणजे आपल्याला पाहायचंय की प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वर आहे की नाही, है ना. तर प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वर आहे हा आम्हाला विश्वास ठेवावा लागेल आणि प्रभू येशू ख्रिस्तच तारणारा आहे हे आम्हाला ध्यानात घ्यावा लागेल. ठीक आहे. तरी आपण पुढे पाहूया. प्रेज द लॉर्ड. कोणी बाहेर? प्रेज द लॉर्ड. तर योहानेचा पहिला अध्याय 14 वचन काय सांगत आहे, आणि शब्द देह झाला व त्याने आम्हामध्ये वस्ती केली. काय सांगत आहे या ठिकाणी, आणि शब्द देह होता. शब्द देह होता. देह म्हणजे शरीर. ठीक आहे. शब्द देह झाला व त्याने आम्हामध्ये वस्ती केली. शब्द देह झाला प्रियानो आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. वस्ती कशी केली आपण पाहतो. आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले व बापापासून जन्मलेल्या एकुलत्या एकाच्या गौरवासारखे होते. त्या एकुलत्या एकाच्या गौरवासारखे होते.
तो कृपेने व सत्तेने परिपूर्ण होता. तो कृपेने व सत्यतेने काय झाला? परिपूर्ण होता. प्रभू येशू ख्रिस्त पहिल्यांदा आपण वाचलं की तो काय झाला? शब्द या जगामध्ये आला है ना. शब्द प्रभू येशू ख्रिस्त, परमेश्वराचा शब्द प्रभू येशू ख्रिस्त, जो शब्द है ना देवाजवळ होता आणि शब्द देव होता. ठीक आहे, शब्द देव होता म्हणजे आपल्याला एक एक करून पुरावा मिळत आहे. प्रेज द लॉर्ड. तर आम्हाला बघायचे आणखीन एक पाहू आपण. कोणी केलं? कोण निघून गेलं? जाऊ दे. प्रेज द लॉर्ड. योहान सुवर्तमान याचा पहिला अध्याय 14 वचन वाचायचे. 16 वाचलं का? प्रेज द लॉर्ड. पहिला अध्याय पहिले 16 वाच, नंतर 14 वाचायचे आपल्याला. हा, मोठेने वाच आणि चांगलं वाच. प्रेज द लॉर्ड. आणि त्याच्या पूर्णतेतून आम्हा सर्वांना. योहान सुवर्तमान याचा पहिला अध्याय नाही 14. योहानचा पहिला अध्याय 14 वचन. आणि शब्द देह झाला व त्याने आम्हामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते बापापासून जन्मलेल्या एकुलता एकच्या गौरवासारखे होते. तो कृपेने व सत्याने परिपूर्ण होता. कृपेने व सत्याने काय होता? परिपूर्ण होता. परिपूर्ण प्रियांनो, मनुष्य परिपूर्ण कधीच नाहीये. मनुष्य कधीच परिपूर्ण होऊ शकत नाही. आणि तो परमेश्वराचा पुत्र होता, परमेश्वर होता, देव होता. म्हणून बायबलमध्ये असं लिहिलंय की तो काय होता? परिपूर्ण होता. तो आमच्यासाठी बाळ जन्माला आला. आम्ही यशामध्ये पाहिलं, यशामध्ये वाचलं, यशा या पुस्तकामध्ये आम्ही पाहिलं की आमच्यासाठी काय झाला? बाळ जन्माला आला आणि आमच्यासाठी पुत्र दिला गेला. पुत्र ह्याच्यासाठी दिला गेला की त्याला मनुष्य बनवून या जगामध्ये यायचं होतं. मनुष्य बनून या जगामध्ये यायचं होतं. आता ह्याच्या मागे जर आपण पाहिलं तर प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस आदामाने जे उल्लंघन केलं नाही का, आदामाने फळ खाल्लं, म्हणजे त्या ठिकाणी काय झालं? या जगामध्ये पाप आलं. या जगामध्ये पाप आलं तर मग परमेश्वराने काय केलं? त्याचा स्वतःच एकुलता एक पुत्र या जगामध्ये पाठवला. या जगामध्ये याच्यासाठी पाठवला की जे जगामध्ये पाप आलं होतं आदामाच्या द्वारे, ते पाप काय करायचं होतं? कारण की पापामध्ये लोक मरत होते आणि श्रापामध्ये जगत होते. आणि तेच परमेश्वरालाच कळवळा आला प्रियानो. आणि परमेश्वराने काय केलं? त्याचा एकुलता एक पुत्र, जो शब्द जो देहधारी झाला, त्याचा एकुलता एक पुत्र काय झाला? देहधारी झाला या जगामध्ये. त्या परमेश्वराला आमचा जो आदामापासून जे पाप आलं होतं, आदामापासून जे आदामाने उल्लंघन केलं होतं, आदामाने जे पाप केलं होतं, काय पाप केलं होतं? फळ खाल्लं त्याने. प्रभू परमेश्वराने सांगितलं होतं सगळं बागेमधले सगळे फळं खा, पण ह्या झाडाचं फळ खाऊ नको. आणि त्याने काय केलं? ते खाल्लं. हव्याबाईने खाल्लं. आणि मग नंतर जगाची जननी जी एकच स्त्री होती, जे परमेश्वराने बनवलेली, त्या स्त्रीने काय केली? आज्ञा मोडली, त्या शैतानाचं ऐकलं आणि तिने फळ खाल्लं. आणि त्याच्यामुळं पूर्ण जगामध्ये पाप आलं प्रियानो. आणि पूर्ण जगामध्ये पाप आलं आणि पापामुळं मरण आलं. आणि त्या मरणाला काढायचं होतं, पण मनुष्य तेवढं सहन करू शकला नसता. ते सहन करू शकला नसते. आणि आपण आजही तितकं सहन करू शकणार नाही. म्हणून परमेश्वराला कळवळा आला आणि परमेश्वराने काय केलं? त्याचा एकुलता एक पुत्र पाठवला. तो शब्द प्रेज द लॉर्ड. तो शब्द काय झाला? देहधारी झाला. आमच्यासाठी त्या परमेश्वराने त्या शब्दाला, त्या प्रभू येशू ख्रिस्ताला, त्याच्या एकुलता एका पुत्राला या जगामध्ये पाठवलं. आणि ह्या जगामध्ये याच्यासाठी पाठवलं की त्याने त्याच्यावर विश्वास ठेवावा.
आणि प्रभू येशू ख्रिस्त पण म्हणतो, मी माझ्या मनाचं काही सांगत नाही, मी जे काही पित्याचं ऐकतो ते मी तुम्हाला सांगतो, जे काही पिता मला सांगतो ते मी तुम्हाला सांगतो, ते मी तुम्हाला सांगून ठेवतो. मग आम्हाला त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे की नाही हे आमच्याकडे आहे ना, आमच्या मनावर आहे. आम्हाला विश्वास ठेवला पाहिजे की नाही. जर विश्वास ठेवतोय, प्रेज लॉर्ड, लावून दे ना, चार्जिंगला लाव तिथं. प्रेज लॉर्ड. तर आपण पाहतो की आपल्याला विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण विश्वासच नाही तर आमचं तारण नाही. विश्वास ठेवणं गरजेचं आहे प्रियानो. आपण पुढे पाहतोय की काय, एकुलत्याच्या गौरवासारखे होते, तो कृपेने व सत्याने काय होता, परिपूर्ण होता. आपण पहिले तिमोथी याचा 3 अध्याय 16 वचन काय सांगत आहे आपण पाहूया. आणि सुभक्तीचे गुज अनिर्वाद मोठे आहे. सुभक्तीचे गुज अनिर्वाद मोठे आहे. देव देहात प्रकट झाला. आत्म्यात न्याय ठरला. देवदूताच्या दृष्टीस पडला. राष्ट्रामध्ये गाजवल्या गेला. जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला. तो गौरवात वर घेतला गेला. कर चालू. प्रेज द लॉर्ड. थोडं पुढे ठेवता, थोडं पुढे ठेव. प्रेज द लॉर्ड. पुढे ठेव अजून. प्रेज द लॉर्ड. जास्त होते, युको जास्त झालाय. थोडं पुढे घे ना. तिथं लावले ना, दर्जात लाव ना तिथं. प्रेज द लॉर्ड. येशू माझ्या देवा, संध्याकाळी रोज आमच्याकडं हे चालू असतं, त्याच्यासाठी मोठं ब्लूटूथ घेतलेलं आहे आणि हा आवाज चालू असतो, तर काय हरकत नाही. तरी पण इग्नोर करा आणि परमेश्वराच्या वचनाकडे लक्ष द्या, कारण की वचनच महत्त्वाचं आहे. कुठून काय आवाज येतोय हे तुम्ही ध्यानात घेऊ नका. तर परमेश्वराला गौरव, परमेश्वराला धन्यवाद. ठीक आहे. प्रेज द लॉर्ड. तर आपण परत एकदा वाचूया. वचन असं सांगतं, तिमोथेला पहिलं पत्र 3 अध्याय 16 वचन आपण वाचत आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि सुभक्तीचे गुज अनिर्वाद मोठे आहे. देव देहात प्रकट झाला. आत्म्यात न्याय ठरला. देवदूताच्या दृष्टीस पडला. राष्ट्रामध्ये गाजवला गेला. जगात प्रेज द लॉर्ड. हा, ठीक आहे. प्रेज द लॉर्ड. तर आणि सुभक्तीचे गुज अनिर्वाद मोठे आहे. देव देहात प्रकट झाला. आत्म्यात न्याय ठरला. देवदूताच्या दृष्टीस पडला. राष्ट्रामध्ये गाजवला गेला. जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला. तो गौरवात वर घेतला गेला. गौरवामध्ये वरती घेतला गेला प्रियांनो. ठीक आहे, गौरवामध्ये वरती घेतला गेला. तर प्रार्थना आणि प्रभूवर विश्वास, प्रार्थना प्रभूच्या चरणाजवळ, आणि आम्हाला त्याच्यावर विश्वास ठेवणं हे खूप गरजेचं आहे. बंद कर माझा दर्जा बंद कर, डिस्टर्ब होत आहे. बंद कर दर्जा. आणखीन एक वचन पाहू आपण.
कलसीकरास पत्र 2 अध्याय 9 वचन काय आहे? कारण ख्रिस्तातच देवपणाचे सर्व परिपूर्ण शरीर रूपाने राहते. कारण ख्रिस्तातच देवपणाचे सर्व पूर्णपणे शरीर रूपाने राहते. पूर्णपणे शरीर रूपाने राहते. कशामध्ये? ख्रिस्तातच है ना. तर आपण पाहतो की परमेश्वर पृथ्वीवर चालत फिरत होता. परमेश्वर या पृथ्वीवरती काय होता? चालत फिरत होता. म्हणजे परमेश्वर आमच्यामध्ये, या पृथ्वीमध्ये, ह्या जगामध्ये काय होता? चालत फिरत होता. लोकांमध्ये चालत फिरत होता परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर ह्या ठिकाणी चालत फिरत होता प्रियांनो. आणि त्याचं वचन सांगतं ना की मी माझ्या स्वतःच्या लोकांकडे आलो आणि त्यांनी मला ओळखलं नाही. आणि आज पण तसंच आहे. आज पण तेच पाहतोय आपण. आज पण तसंच आहे. काय प्रत्येक लोक असं विश्वास ठेवतात का? का प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये तो विश्वास राहतोय का? तर तो विश्वास राहत नाहीये. आणि आपल्याला तर त्याच्यावर विश्वास ठेवल्या बिगर आमचं काही उपयोग नाहीये. म्हणजे आमचं जीवनच व्यर्थ आहे. आमचं जीवन जगणंच व्यर्थ आहे. का? कारण की आम्हाला त्याच्यावर विश्वास ठेवायलाच लागणार आहे है ना. त्याच्यावर विश्वास नाही ठेवला तर आपण कसं म्हणू शकतो की ते प्रभू आम्हाला नाही का तुझ्यावर विश्वास होता आणि प्रभू तू आम्हाला क्षमा कर, दया कर. आम्ही म्हणू शकत नाही. आणि आम्हाला ते झालं. चला प्रेज द लॉर्ड. तर आपण ते वचन वाचूया परत. कारण ख्रिस्तातच देवपणाचे सर्व पूर्णपणे शरीर रूपाने राहते. तर काय आहे? परमेश्वर पृथ्वीवर काय झालं? चालत फिरत होता. परमेश्वर पृथ्वीवर चालत फिरत होता. तर आपण पाहतो की लूकेचा 1 अध्याय 31 वचन वाचायचे. लूक शुभवर्तमान याचा 1 अध्याय आणि 31 वचन काय सांगत आहे? आणि पहा तू आपल्या उदरी गर्भधारण करशील व तुला मुलगा होईल आणि तू त्याचे नाव येशू ठेव. तू त्याचे नाव काय ठेव? येशू ठेव. आणि आपण पहिल्यांदा काय वाचलं की आमच्यासाठी पुत्र दिला गेला. आमच्यासाठी बाळ जन्माला आला. ठीक आहे. पुत्र दिला गेला. आणि या ठिकाणी काय पाहतो आपण? आणि पहा तू आपल्या उदरी गर्भधारण करशील व तुला मुलगा होईल आणि तू त्याचे नाव येशू ठेव. तू त्याचे नाव काय ठेव? येशू ठेव. मग आपण पाहतो मत्तयाचा 1 अध्याय 23 वचन काय सांगते? पहा कुमारी गर्भयुक्त होईल व ती मुलाला जन्म देईल आणि त्याचे नाव इमानुएल. याचा अर्थ काय? इमानुएल म्हणजे काय आहे? असे इमानुएल असे ठेवतील. या नावाचा अर्थ आमच्या संगती देव असा आहे. याचा अर्थ आमच्या संगती देव असा आहे. ह्या वचनामध्येच आपल्याला अर्थ दिलेला आहे. आणि काय आहे? पहा कुमारी गर्भयुक्त होईल व ती मुलाला जन्म देईल आणि त्याचे नाव इमानुएल असे ठेवतील. या नावाचा अर्थ आमच्या संगती देव असे. आमच्या संगती देव. मग इमानुएल कोण आहे? येशू ख्रिस्त. इमानुएल कोण आहे? परमेश्वराचा पुत्र. इमानुएल कोण आहे? आमच्या संगती देव. दुसऱ्या बायबलमध्ये लिहिलंय आमच्या सानिध्य देव. प्रेज द लॉर्ड. आमच्या संगती देव. देव म्हणजे कोण? येशू ख्रिस्त. मग काय लोक आज परमेश्वर म्हणून स्वीकारतात का प्रभू येशू ख्रिस्ताला? प्रभू येशू ख्रिस्ताला काय आम्ही तसं बघतोय का? परमेश्वर आहे है ना. का आम्ही परमेश्वरालाच हाक मारतोय? पण परमेश्वराने तर सगळं काही प्रभू येशू ख्रिस्ताच्या हवाली केले ना. प्रभू येशू ख्रिस्ताला अधिकार दिला है ना. पूर्ण पृथ्वीचा आणि स्वर्गाचा कोणाला अधिकार दिला? प्रभू येशू ख्रिस्ताला. स्वर्गाचा आणि पृथ्वीचा जर प्रभू येशू ख्रिस्ताला अधिकार दिलाय, मग आम्ही पित्याकडे प्रार्थना केली तर काय पिता ऐकेल का? परमेश्वर ऐकेल का आमची प्रार्थना? जर आम्ही फक्त परमेश्वरा केलं आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं नावच घेतलं नाही आणि मग परमेश्वर काय म्हणणार? अरे बाबा नो, मी तुमच्यासाठी काय दिलाय? पुत्र दिला. तुमच्यासाठी देह दिलं. ते माझ्या पुत्राचं आहे ना. तो पुत्र बनून आला. माझा पुत्र देह बनून आला. या जगामध्ये मी पाठवलं.
आणि त्याच्या स्वाधीन सगळं काही केलं, त्याला सगळा अधिकार दिला, मग काय आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही का? आणि मग आम्ही जर त्याच्यावर विश्वास ठेवत नाही तर पिता आमची प्रार्थना कशी ऐकल? परमेश्वर आमची प्रार्थना कशी ऐकल? ठीक आहे, परमेश्वर आमची प्रार्थना कशी ऐकल? तर आम्हाला पाहायचंय की परमेश्वराने आम्हाला पुत्र दिलेला आहे ना, आणि त्या पुत्रावर आम्हाला विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आणखीन एक वचन पाहू आपण. आणखीन एक वचन पाहिजे आपल्याला, इब्री कारसपत्र याचा पहिला अध्याय 1 आणि 2 वचन आहे. इब्री कारसपत्र पहिला अध्याय 1 आणि 2 वचन वाचायचे. देव प्राचीन काळी आशांशी व प्रकारनी भविष्यवाणी करून आपल्या पूर्वजांशी बोलला. तो या इब्री कारसपत्र पहिला अध्याय तो या शेवटच्या दिवसांमध्ये आपणाशी आपल्या पुत्राकडून बोलला आहे. याला त्याने अवघ्याचा वतनदार करून ठेवला आहे आणि त्याच्याकडून त्याने जगते निर्माण केली. काय निर्माण केली? काय निर्माण केली? जगते निर्माण केली. मी पुन्हा एकदा वाचते. तो या शेवटल्या दिवसामध्ये आपणाशी आपल्या पुत्राकडून बोलला. तो आपल्या शेवटल्या दिवसामध्ये आपणाशी आपल्या पुत्राकडून बोलला आहे. ह्याला त्याने अवघ्यांचा कोणी त्याने? ह्याला म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला. त्याने म्हणजे कोण? पिता. काय? ह्याला त्याने अवघ्यांचा वतनदार करून ठेवला आहे. वतनदार करून ठेवला आहे आणि त्याच्याकडून त्याने जगते निर्माण केली. त्याच्याकडून त्याने जगते निर्माण केली. कोणाकडून? त्याच्याकडून, येशू ख्रिस्ताकडून. कोणी केली? परमेश्वराने जगते निर्माण केली. मग आम्हाला एक विश्वास ठेवणं गरजेचं आहे ना. प्रभू येशू ख्रिस्त हा प्रभू आहे हे म्हणायला पाहिजे आणि हे म्हणणं गरजेचं आहे. जर आम्ही त्याला परमेश्वर मानलं नाही तर मग आम्ही कसं जाणार? ते स्वर्गाचं द्वार आहे. प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गाचं द्वार आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा परमेश्वर आहे. प्रभू येशू ख्रिस्तच तोच ह्या जगाचा तारणार आहे. मग आम्हाला त्याच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे आणि विश्वास ठेवावा लागणार आहे. प्रेज लॉर्ड. आपण घेऊया आणि हा पुरावा नंबर पहिला चालू झालेला आहे आणि थोडंसं टाइम झाला तरी पण चालेल, पण तुम्ही ऐका. प्रेज लॉर्ड. आणखीन एक वचन वाचायचं आहे आपल्याला. यशायाचा 48 अध्याय. यशाया 48 मी वाचत होता. यशाया 48 12 ते 16 पर्यंत वाचायचं आहे आपल्याला. तर काय म्हणत आहे आपण थोडंसं लवकर घेऊया. 12 ते 16 पर्यंत वाचायचे. वाच मग लवकर. हे याकोबा, माझ्या बोलवल्या इस्रायला माझे ऐक. मी तोच आहे. मी पहिला आहे, शेवटलाही मी आहे. होय, माझ्या हाताने पृथ्वीचा पाया घातला आणि माझ्या उजव्या हाताने आकाशे पसरली. त्यांना मी बोलवतो तेव्हा ती एकदम उभी राहतात. तुम्ही सर्व एकत्र मिळून ऐका. त्यांच्यातल्या कोणी या गोष्टी सांगितल्या होत्या. यहोवा ज्याच्यावर प्रीती करतो तो बोलवलेवर त्याला त्याच्या मनोदय साधी आणि त्याचा भूज खांद्यावर प्रबळ होईल. मीच बोललो आहे. होय, मी त्याला बोलावले आहे. त्याला मी आणले आहे आणि तो आपला मार्ग सफळ करेल. माझ्याकडे जवळ येऊन इतके ऐका. मी प्रारंभापासून गुप्तात बोललो नाही. ते झाले तेव्हापासून मी तेथे आहे आणि आता प्रभू यहोवाने
आणि त्याच्या आज्ञेने मला पाठवले आहे. प्रेज लॉर्ड. बस पुन्हा एकदा आपण थोडं थोडं करून बघूया की काय आहे. ठीक आहे. तर यशाया पुस्तकामधला 48 अध्याय आणि 12 पासून तर 16 पर्यंत वाचायचं आपल्याला. हे याकोबा माझ्या बोलवलेल्या माझे ऐक. है ना. इस्रायला, माझ्या बोलवलेल्या इस्रायला माझे ऐक. तोच आहे. कोण आहे? मी तोच आहे. तर हा कोण आहे? ठीक आहे. मी तोच आहे. पहिला आहे, शेवटलाही मी आहे. पहिला आहे, शेवटलाही मी आहे. कोण आहे हा? तो कोण आहे आम्हाला बघायचं आहे ना. पहिलं वचन काय सांगत आहे? हे याकोबा माझ्या बोलवलेल्या इस्रायला माझे ऐक. मी तोच आहे. कोण आहे हा? मी पहिला आहे, शेवटलाही मी आहे. कोण आहे? पहिला आणि शेवट कोण आहे? तर आपण पाहतो, होय माझ्या हाताने पृथ्वीचा पाया घातला. जसं मी आता पहिल्यांदा वाचलं की त्याच्या असं झालं नाही, त्याच्या वाचून काही झालं नाही, नाही का. म्हणजे सर्व काही त्याच्या हातातून झालं, त्याच्याकडून झालं. आणि आपण या ठिकाणी वचन वाचतोय. काय वचन वाचत आहे? माझ्या हाताने पृथ्वीचा पाया घातला आणि माझ्या उजव्या हाताने आकाशे पसरली. माझ्या उजव्या हाताने आकाशे पसरली प्रियानो. आकाशे पसरली. त्यांना मी बोलवतो तेव्हा ती एकदम उभी राहतात. सांगितलेल्या एक मिनिट. एकदम उभी राहतात. तुम्ही सर्व एकत्र मिळून ऐका. त्यांच्यातल्या कोणी या गोष्टी सांगितल्या आहेत. यहोवा ज्याच्यावर प्रीती करतो तो कोण आहे? इस्रायल आहे. यहोवा ज्याच्यावर प्रीती करतो तो कोण आहे? इस्रायल आहे. बोलवल्यावर त्याचा मनोदय साधील. कोणाचा मनोदय साधील? की 70 वर्षाची जी गुलामी होती. म्हणजे या ठिकाणी आपण पाहतो, थोडंसं मी बोलणार याच्यावर, कारण की जी 70 वर्षाची गुलामी होती, 70 वर्ष जे गुलामगिरीमध्ये इस्रायल होतं आणि ह्याच्यासाठी 70 वर्षाची त्यांना गुलामी लागली. कारण की परमेश्वराने सांगितलं होतं 6 वर्ष तू आपलं शेत पिकव, 6 वर्ष तू आपलं शेत पिकव, पण 7व्या वर्षी काय कर? त्याला आराम दे, शेताला. प्रेज लॉर्ड. शेताला आराम द्यायचा होता प्रियानो, म्हणून परमेश्वराने सांगितलं होतं तसं करायला. पण त्यांनी काही तसं केलं नाही. ठीक आहे. तर त्यांनी केलं नाही. 7व्या वर्षी पण त्यांनी शेतामध्ये पिकवलं. म्हणून इस्रायलावर 7 वर्षाचे 70 वर्ष गुलामी आली. किती वर्ष गुलामी आली? 70 वर्ष. तर मग आपण या ठिकाणी पाहतो की त्याचा आहे ना, बोलवल्यावर त्याचा मनोदय साधील म्हणजे 70 वर्ष. आणि त्याचा मीच बोलवला आहे. होय मी त्याला बोलवले आहे. कोणाला बोलवले आहे? इस्रायलाला बोलवले आहे, है ना. आता ह्यासाठी आपण थोडंसं हे पण मी सांगू इच्छिते. इस्रायलावरच परमेश्वराने प्रेम केलं. इस्रायल परमेश्वराचा निवडलेला वंश आहे आणि इस्रायलाला बोलवलं. यहुद्यामधूनच प्रभू येशू ख्रिस्त आहे. यहुद्यामधूनच प्रभू येशू ख्रिस्त निघाला. आणि आपण पाहतो की इस्रायलावर परमेश्वराचं प्रेम होतं, इस्रायलाच बोलवलं होतं. पण ज्यावेळेस इस्रायलाला बोलवलं त्यावेळेस इस्रायलाने ऐकलं नाही, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला नाही प्रियानो. पण त्यांचा पहिला नंबर होता. आणि म्हणून ज्यावेळेस आपण पाहतो की आता हे फक्त माझ्या नाही का सांगण्यामध्ये आले म्हणून तुम्ही ऐकून घ्या.
तर इस्रायलाला बोलवलं होतं आणि सांगितलं होतं नाही का, आपण नवीन करारामध्ये जर वाचलं तर त्या ठिकाणी जा आणि काय कर, लग्नाच्या मेजवानीला तू काय कर, यांना घेऊन ये. आणि कोणी काय आपले बहाणे सांगितले नाही का, कोणी म्हणतं मी बैलाची जोडी घेतली, कोणी म्हणतं मी लग्न केलंय, कोणी म्हणतं मी काय, म्हणजे त्यांना टाइम नाही मिळाला, म्हणजे त्यांनी बोलवल्याला आले नाही. आणि म्हणून काय आपण पाहतो की त्यांची जी जागा होती पहिलं त्यांना बोलवलं होतं आणि ते लोक आले नाही. आणि नंतर मग काय केलं की येऊन सांगितलंय ना, आपल्या मालकाला काय सांगितलं, हे लोक येत नाही, असे असे बहाणे, कोणी काय सांगतं कोणी काय सांगतं. तर मग काय सांगितलं, मग या ठिकाणी आपण असं पाहतो की की जा, रस्त्यावर जे भेटतील म्हणजे जे कोणी लंगडे भिकारी कोणी असेल त्यांना तू काय कर, घेऊन ये. त्यांना तू काय कर, घेऊन ये. आणि प्रियांनो, आम्ही रस्त्यावरची जी मंडळी आज उभी आहे ही आम्ही आहे. आमचा नंबर नंतर, पण त्यांचा नंबर पहिला होता, त्यांनी हे घेतलं नाही. आणि हे आमच्यासाठी हे परमेश्वराने आम्हाला कसं केले, आम्हाला दत्तक पुत्र म्हणून आम्हाला घेतलेलं आहे प्रियांनो. म्हणून आपण पाहतो की कोणाला बोलवलं होतं, बोलवले आहे. तर कोणाला बोलवले आहे, इस्रायलाला बोलवले आहे. आणि काय सांगत आहे या ठिकाणी, त्याला मी आपले आहे, त्याला मी आपले म्हणाले आहे. इस्रायलाला कोणाला म्हणाला आहे, त्याला मी आपले, मी त्याला आणले आहे. कोणाला आणले आहे, इस्रायलाला. आणि तो आपला मार्ग सफळ करील. कोणाला सफळ करीन, कोणचा मार्ग सफळ करीन, ज्यावेळेस 70 वर्षाच्या गुलामीतून काढल्याच्या नंतर आपला मार्ग सफळ करीन. म्हणजे जे परमेश्वराने त्यांना सांगितलं होतं पण त्यांनी ऐकलं नाही, पण हे नंतर त्यांच्यावर प्रेम आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचं पित्याचं इस्रायलावर प्रेम आहे प्रियांनो, आणि त्यांना तो त्याच्यातून काढीन. ठीक आहे. तर दानिएलचं पुस्तक 9 अध्याय जर 24 आणि 27 जर वचन वाचले, एक मिनिट आपण वाचून पाहू. दानिएलचं पुस्तक 9 अध्याय 24 ते 27 आपल्या पाहूया. पहिले हे वचन पूर्ण करू आपण. 9 अध्याय 24 आणि 27. एक मिनिट, पहिले हे वचन पूर्ण करू. माझ्याकडे जवळ येऊन हे ऐका. मी प्रारंभापासून गुप्तात बोललो नाही. ते झाले तेव्हापासून, ते झाले, कोण झाले, म्हणजे इस्रायल झाले. प्रेज लॉर्ड. गुप्तात बोललो नाही, ते झाले तेव्हापासून मी तिथे आहे. कोण झाले, इस्रायल झाले तेव्हापासून मी तिथे आहे, असं प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो. मी तिथे आहे. ठीक आहे. आणि आता प्रभू यहोवा मला त्याच्या आत्म्याने, कोणाच्या आत्म्याने, त्याच्या आत्म्याने मला पाठवले. कोणाला पाठवले, प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवले. परत एकदा मी थोडंसं वाचून दाखवते, कारण की समजलं नसेल तर तुम्हाला समजणं गरजेचं आहे. प्रारंभापासून गुप्तात बोललो नाही, ते झाले तेव्हापासून मी तेथे आहे. त्याच्या आत्म्याने मला, कोणाला, त्याच्या आत्म्याने मला, म्हणजे पित्याच्या आत्म्याने मला, पित्याच्या आत्म्याने मला, म्हणजे पिता आहे ना, आणि त्याच्या आत्म्याने